लक्षवेधी क्रमांक 1 लक्षवेधी क्रमांक 1 महेश बालदी सन्मान्य सदस्य। लक्षवेधी क्रमांक 1 3 दिवस झाले आम्ही रोज त्याचं उत्तरही येत नाहीये। म्हणजे मदत आणि पुनर्वसन म्हणते युडीचं आहे, युडी म्हणते मदत पुनर्वसनचं, ज्यांचं कोणाचं आहे हे विधिमंडळाचं तिसऱ्या दिवशी लक्षवेधी क्रमांक 1 असणं आणि त्या धरणग्रस्तांना न्याय न देऊ शकणं हे कसं काय होईल? त्याला न्याय कसा मिळेल? मला जरा तुम्ही संरक्षण द्यावं, या विषयावर न्याय द्यावा ही माझी विनंती आहे। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या संदर्भात लक्षवेधी जरी नसली तर या संदर्भात सन्मान्य सदस्य महेश बालदींबरोबर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः बैठक 2 दिवसापूर्वी घेतलेली आहे। सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ही बैठक पुन्हा एकदा 15 दिवसात घेण्याचा निर्णय गार्डियन मिनिस्टर म्हणून मी घेतलेला आता लक्षवेधी कुठच्या डिपार्टमेंटकडे आहे काय मला माहित नाही, परंतु या संदर्भात पालकमंत्री म्हणून मी स्वतः बैठक घेतली। 15 दिवसानंतर बैठक घेण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि त्या बैठकीला उच्चस्तरीय सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी मी बोलवणार आहे। काय होतंय, लक्षवेधी मदत पुनर्वसनकडे आहे, पण आपलं म्हणणं आहे की मदत पुनर्वसनचं म्हणणं आहे की आमच्याकडे ही लक्षवेधी नाहीये। तर आज जीएडी डिपार्टमेंटला आजच्या आज ही लक्षवेधीचा सगळा निर्णय घेऊन याची माहिती घेऊन आजच याच्यावरती निर्णय होईल। आज जेडी घेतील ज्या डिपार्टमेंटला कन्सेंट ही आहे। अध्यक्ष महोदय, मुद्दा सन्मान्य सदस्यांचा एकच आहे, गेले 4 दिवस डिपार्टमेंट ठरवण्यामध्ये गेलेले आहेत, आता उद्याचा एकच दिवस उरलेला आहे, त्याच्यामुळे ह्या 24 तासामध्ये डिपार्टमेंट ठरणार आहे कारण उद्या लक्षवेधी मंत्री महोदय आजच्या आज याच्यावरती डिपार्टमेंट ठरवून आजच याच्यावरती ही लक्षवेधी आपल्याला निर्णय होईल। इरिगेशननी बनवलं 90 साली लँड ऍक्विजिशन झाली, त्याच्यानंतर धरण बनलं 2004 साली, ते नवी मुंबई महानगरपालिकेला गेलं। अहो बनवलं या राज्य शासनाने, हे डिपार्टमेंट एकमेकांविरुद्ध असे म्हणजे आपले वैरी असल्यासारखे का वागतात? सर्वसामान्य याच्यावरती माहिती घेऊन डिपार्टमेंटला ज्या डिपार्टमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटला सांगून याच्यावरती आज निर्णय होईल। किती नंबर आहे? लक्षवेधी क्रमांक 6 लक्षवेधी क्रमांक 6 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय ठीक है, इस लक्षवेधी के माध्यम से जो प्रोजेक्ट इफेक्टेड लोग हैं, मैं पीएपी के बारे में बोलना चाहती हूं। जो मेरा विधानसभा है गोरेगांव, वहां पिछले 3 साल से लोग घर से बेघर हैं और ऐसे करीब 500 लोग हैं और वहां पर बहुत बड़ा नाला रुंदीकरण हुआ था, लेकिन आज तक उनको घर नहीं मिला। जब भी कभी हमने ये बोला कि भाई इनको घर दो, आप ये घर से बाहर है, बेघर है, बहुत परेशानी में, क्योंकि लोग झोपड़पट्टी में रहने वाले लोग हैं, लेकिन उनको बीच बीच में माहूर भेजा गया और माहूर भेजने के बाद वहां पे लोग जाते नहीं हैं और कोर्ट का ऑर्डर है। अध्यक्ष महोदय मेरी बात सुनो, कोर्ट का भी आदेश है और इस लिखित में भी आया हुआ है, जो उत्तर मिला है कि वहां माहूर भेजना नहीं है क्योंकि वहां पे लोगों को रहने लायक स्थिति नहीं है। उसके बावजूद आज तक ऐसा कुछ नहीं हुआ। 3 साल से लोग घर से बेघर हैं। आज ज्यादातर जो प्रोजेक्ट का काम पूरे मुंबई शहर में सबब में जो कर रही है वो बीएमसी कर रही है, लेकिन बीएमसी के पास कोई पीएपी नहीं है। पीएपी है एसआरए के पास, एमएमआरडीए के पास, लेकिन ये दोनों ही संस्था जो है ये उतना कोऑपरेट कर नहीं पाती है। आज गोरेगांव में 500 अधिक से लोग प्रकल्प बाधित हैं और आने वाले समय में वहां पर एक बहुत बड़ा ब्रिज जो ओसीवरा नाले से लेके भगत सिंह नगर तक जो प्रपोज ब्रिज है, वहां पर कम से कम 2.5 से 3 से 4 हजार झोपड़े वहां उस ब्रिज को कनेक्ट करके रोड पे एसवी रोड कनेक्ट करके ब्रिज से वो उसकी कनेक्टिविटी लिंक रोड तक जाएगी। वहां करीब 5000 झोपड़े इफेक्ट होंगे और उसका आज तक कोई भी नहीं है। जो वहां पे सर्वे का काम शुरू हो गया है, झोपड़े के जो लोग हैं, वहां जो लोग रहवासी हैं, उनको
लोग बार बार अधिकारी लोग जाके बोल रहे हैं कि आपको खाली करना पड़ेगा, लेकिन उनको शिफ्ट कहाँ करेंगे, पीएपी कहाँ देंगे, उसकी कोई भी चर्चा नहीं है। मेरा आप लोगों से एक अध्यक्ष महोदय विनंती है कि गोरेगांव में बहुत बड़ा प्रकल्प माढ़ा ने लाया है। जो ऐसे इस तरह के जो बड़े बड़े प्रोजेक्ट आ रहे हैं उसमें जो प्रकल्प बाधित है वो पीएपी वहां जनरेट होना चाहिए और उसका जो पैसा है वो सरकार ने देना चाहिए, क्योंकि आज एसआरए 305 फुट के करीब करीब दे रही है। तो मेरा विनंती है कि उस तरह से सरकार ने वो पैसा देना चाहिए, और नहीं अगर आप वो जगह नहीं दे पा रहे हैं तो रेडी रेकनर के हिसाब से आप उनको पैसा दो, क्योंकि आप 25 लाख रुपया दे रहे हैं, 25 लाख में कहीं भी कोई घर झोपड़ा भी नहीं मिलता है, तो रेडी रेकनर के हिसाब से देना चाहिए। और क्योंकि ना आप पीएपी दे रहे हो ना आप पैसा दे रहे हो, तो आखिर में चल क्या रहा है। तो मेरा अध्यक्ष महोदय आपसे, मंत्री महोदय से मेरे 2 क्वेश्चन है। पहला क्वेश्चन है कि गोरेगांव के जो लोग हैं, गोरेगांव के लोगों को जो अभी 500 से 700 और आने वाले समय में 5000 के करीब करीब लोगों को जो पीएपी लगेगी, वो पीएपी कब तक मिलेगी, ये 700 लोगों को पीएपी कब मिलेगी। और जो अपना ही नियम है, अपना ही कानून है कि 2.5 से 5 किलोमीटर के एरिया में उनको घर मिलना चाहिए, तो उनको पीएपी मिलेगा कि नहीं, पीएपी मिलेगा तो कब मिलेगा, और 5 किलोमीटर एरिया में मिलेगा कि नहीं मिलेगा, वो तो देंगे कि नहीं देंगे। और दूसरा कि कम से कम सरकार उनको एसआरए की तरह से 305 फुट का घर दे, पीएपी दे, और नहीं तो जो रेडी रेकनर का जो भाव है उस भाव से उसको पैसा देगी कि नहीं देगी। ये मेरे 2 ही स्पेसिफिक क्वेश्चन है मंत्री महोदय से। धन्यवाद। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विद्याताईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय तो पूर्ण बृहन महानगरपालिका मुंबईच्या कार्यक्षेत्रातला आहे आणि आजपर्यंत त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की 2018 पासून आतापर्यंत फक्त 4870 लोकांनाच आपण पीएपी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। 2,02,000 लोकांना देणं अजून शिल्लक आहे, याची देखील कल्पना शासनाला आणि महानगरपालिकेला देखील आहे, परंतु महानगरपालिकेकडे अशी घरं निवासी ही शिल्लक नसल्यामुळं आपण 25 लाखापासून 40 लाखापर्यंतचे पैसे देण्याची देखील तरतूद त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। आणि महानगरपालिकेनं या सगळ्याला पर्याय म्हणून जवळजवळ 11,390 घरं बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्याच्यामध्ये मुलुंडमध्ये 6,932 घरं बांधण्याचं काम हे प्लिंथ पर्यंत आलेलं आहे। भांडूपमध्ये देखील उरलेली घरं बांधण्याचं काम आपण करतोय। सन्मान्य सदस्यांनी जो गोरेगाव मधला प्रश्न या ठिकाणी मांडलाय 700 पीएपींचा, तर त्या संदर्भामध्ये तातडीनं माडाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल। त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी घरं उपलब्ध करून देता येतील गोरेगावच्या लोकांना त्याच्याबद्दल देखील माडाशी चर्चा करू, आणि जर आर्थिक मोबदला देण्याचा प्रश्न असेल त्याच्या संदर्भात देखील कमिटीशी चर्चा करू। महोदय, मेरा मंत्री महोदय से विनंती है कि क्या सरकार अगर पीएपी नहीं दे पा रही है तो रेडी रेकनर के हिसाब से पैसा देगी क्या, क्योंकि 25 लाख में तो कुछ भी नहीं हो रहा है। मंत्री महोदय। मध्ये 25 लाखापासून 40 लाखापर्यंत देण्याची तरतूद आहे, आणि रेडी रेकनरचा भाव आपण अनिवासी प्रॉपर्टीसाठी देतो, ज्या ठिकाणी आपण त्यांना जे गाळे देत असतो त्याच्यासाठी। परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे या संदर्भामध्ये माहिती घेतली जाईल। लक्षवेधी क्रमांक 7। लक्षवेधी क्रमांक 7 वितरित केल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय, आपण मी तुमच्या या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाला या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की गेल्या 5-6 वर्षापासून आपण पाहताय पुणे शहरामध्ये पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच रस्त्यांवरती, घरांमध्ये, व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार, भिंती पडण्याचा प्रकार आपण सर्वांनी ऐकलेला आहे। विशेषतः 4 जूनला जो आता 2024ला पाऊस झाला त्यामध्ये वडगाव श्री मतदारसंघामध्ये बऱ्याचशा जागी या ठिकाणी पाणी घुसण्याचा प्रकार आपण सर्वांना इथे परिचित आहे। खरं तर मी काही महत्वाच्या पॉइंट्स आपल्याला दाखवतो की धानोरी भागामध्ये विशेषतः लक्ष्मीनगर भाग असेल, विघ्नार्थ कॉलनी असेल, साई पार्क असेल, किंवा कळसमध्ये गंगाकुंज असेल, येरवड्याचं लक्ष्मीनगर, यशवंतनगर, वडगाव श्री मधलं इनऑर्बिट मॉल, जगदंबा सोसायटी, गार्डनिया, शुभम सोसायटी, उज्ज्वल पार्क, आनंद पार्क, सैनिकवाडी, नागपूरच्या मध्ये रक्षक नगर, लोहगाव मध्ये दादाची वस्ती, आणि
विमाननगरमध्ये लुंकड अमेझॉन आणि तुळजाभवानी नगर या भागामध्ये मी गेले 5 वर्षापासून या ठिकाणी बघतोय, एक पाऊस झाला की इतक्या मोठ्या प्रमाणावरती पूर येतो, पूर्ण रस्त्यावरती या ठिकाणी नदीचं स्वरूप येतं, बऱ्याचशा घरांमध्ये पाणी घुसतं. कवलोड वस्तीमध्ये या ठिकाणी या वर्षी सगळा गोरगरिबांचा राहणार 1-1, 2-2 गुंठे घेऊन घरं बांधलेली लोक त्यांच्या घरांचं पूर्ण उद्ध्वस्त झाले. त्याच्यामध्ये त्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचं फर्निचर असेल, त्यांच्या घरातले मुलांची शाळेची पुस्तकं असतील, काहींच्या गाड्या असतील किंवा बाकी अन्न पदार्थ असतील, हे सगळं या ठिकाणी वाहायला गेलं. आणि याची मूळ कारण जर पाहिली तर आपण सर्वांनी पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या माध्यमातून डीपीतले नाले असेल किंवा प्रायमो संस्थेचे नाले असतील, हे नाले बऱ्याच जागी बुजवण्यात आले, बऱ्याच जागी या ठिकाणी नाले बिल्डरांसाठी वळवण्यात आलेले आणि बऱ्याच जागी या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी करणं, खोली कमी करणे असं आपल्याला बघायला मिळालं. विशेषतः दरवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळी लाईन या ठिकाणी साफ करण्याचं काम केलं असं भासवलं जातं. करोडो रुपये या ठिकाणी तिथं खर्च होतो, तरी सुद्धा ज्या वेळेस सुद्धा पाऊस होतो तर ते लाईन मध्ये कधीतरी कचरा अडकलेला सापडतो, पाईप मध्ये या ठिकाणी प्लास्टिक वगैरे हे सापडतं आणि मग त्या ठिकाणी पूर्ण एरियामध्ये पाणी घुसलं अशा पद्धतीचं वातावरण होतं. खरं तर प्रत्येक या ठिकाणी माझे स्पेसिफिक 2-3 गोष्टी आहेत की जे वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना खोटं आश्वासन दिलं जातं, तर माझं राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अशी विनंती आहे की आपण महानगरपालिकेला एक कालबद्ध या ठिकाणी उपाययोजना करणार का, त्याचं कधीपर्यंत करणार, आणि ही जी खोटी आश्वासन दिल्यामुळं लोकप्रतिनिधी त्यांच्या भरोश्यावरती नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो, त्यामुळे तो रोष येतो. त्यामुळं आपण यांच्याकडनं एकदम कालबद्ध पूर्ण आराखडा तयार करून किती दिवसामध्ये पूर्ण करणार याची एक माहिती घ्यायची. दुसरं, मला ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये किती नाले बुजवले, किती नाले माझ्या मतदारसंघातले छोटे केले आणि किती नाले बिल्डरांसाठी वळवण्यात आले ह्याची माहिती मिळेल का? शेवटचा माझा हा विषय आहे की जी घरं या ठिकाणी ज्याच्यामध्ये पाणी घुसलं, बरंच नुकसान झालं, याचं सर्वे होईल का? त्या लोकांना, त्याला ज्यांचं नुकसान झालं त्याला सरकारच्या माध्यमातून किंवा महसूलच्या माध्यमातून त्यांना भरपाई मिळेल का? एवढी माझी स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य टिंगरे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या पूरग्रस्त भागाच्या संदर्भातली या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. लोहगाव असेल, धानोरी असेल, येरवडा असेल, या ठिकाणी ढगफुटी झाली, ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि त्यांनी देखील अशी मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी पूर होता त्याचं सर्वेक्षण करून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आता नुकसान भरपाई निकषात बसत असेल तर नक्की दिली जाईल, परंतु त्याचं पुनर्सर्वेक्षण करायचं जर असेल तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा पद्धतीचे निर्देश दिले जातील आणि नियमामध्ये जर ती नुकसान भरपाई बसत असेल तर ती देखील दिली जाईल. कालबद्ध कार्यक्रम करावा, यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशा पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. तर मी सन्मान्य सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की आजच महानगरपालिकेच्या आयुक्तांना माननीय सदस्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या मतदारसंघातला कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील. बापू. 2 दिवसापूर्वीच मंत्री महोदय सामंत साहेबांनी माझ्या वाघोली गाव संदर्भात मीटिंग घेतली आणि सकारात्मक भूमिका त्यांनी त्या ठिकाणी दाखवली. कालबद्ध कार्यक्रम त्यांनी मला मतदारसंघात दिला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. वाघोली गावामध्ये नाले ओढे जे आदरणीय टिंगरे साहेबांनी विषय मांडले, तसे अनेक लोकांनी ते ओढे नाले बुजवलेले आहेत. तर ते ओढे नाले मोकळे करण्यासाठी काही कालबद्ध म्हणजे काही काळात त्याचा सर्वे करून कमीत कमी दिवसांमध्ये साधारणतः बाबा 15 दिवस 10 दिवस अशा कालावधीमध्ये हे नाले ओढे निदान मार्किंग करून त्या लोकांना नोटिसा देऊन खुले करण्यासाठी काही प्रयत्न सरकार करेल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली, सन्मान्य टिंगरे साहेबांच्या मतदारसंघातल्या संदर्भातली बैठक आयुक्त तातडीने घेतील, सदस्यांना बोलवतील आणि कालबाह्य कार्यक्रम जाहीर करतील. भीमराव तापकीर. अध्यक्ष महोदय, बैठक लावतो म्हणून सांगितलं. अध्यक्ष महोदय, पुणे शहरामध्ये जो मोठा पाऊस होऊन गेला, त्या पावसामध्ये माझ्या मतदारसंघामधील वडगाव असेल, दायरे असेल, नरा असेल, त्याचप्रमाणे वारजे भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी
रस्त्यावर इतकं मोठं पाणी आलं की रस्त्यावर असणाऱ्या दुकानामध्ये ते पाणी शिरल्यामुळे त्या दुकानातली मोठं नुकसान झालेलं आहे. वडगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपड्याची दुकानं होती, अंतर्गत काही दुकानं होती. त्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे त्या ठिकाणी नुकसान झालं. संबंधित अधिकारी येऊन मी त्या ठिकाणी कळवल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी तलाट्यांना पाठवून त्या ठिकाणी पंचनामा केला, परंतु आज तागायत त्यांची भरपाई मिळाली नाही. माझी एकच आपल्याला मंत्री महोदय विनंती आहे की त्या ज्यांचं नुकसान झालं, ज्यांचा पंचनामा झाला, त्यांना या ठिकाणी भरपाई मिळावी ही या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या माझ्या भागामध्ये काही ठिकाणी जे नाले आहेत, खरं तर नाल्यावर सुद्धा घरं बांधलेली आहेत. नरेगावामध्ये अशी परिस्थिती आहे की नाला आहे, नाल्यावर घरं बांधलेले, नाला अरुंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाला बुजवलेला आहे, नाले वळवलेले आहेत. या संदर्भामध्ये सुद्धा आपण कधी का होईना योग्य ते पाऊल उचलणं अत्यावश्यक आहे. अन्यथा केव्हा कधी पाऊस येईल आणि कोणाच्या घरामध्ये पाणी शिरेल याचा नियम सांगता येत नाही. यासाठी आयुक्तांना आपण बैठक घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे, आयुक्तांना ह्या सूचना दिल्या जातील की पुण्याच्या 6 मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना बोलून पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, ड्रेनेजच्या संदर्भातले प्रश्न असतील, कचऱ्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, अशी बैठक घेण्याच्या संदर्भातले निर्देश दिले जातील. लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक मंत्री महोदय. हा अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8 सांगितले मंत्री महोदय. काय बोला आपण. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित साटम यांनी मुंबई उपनगरामधील एअरपोर्ट अथॉरिटीच्या फनेल व त्याचबरोबर त्यांच्यामुळे होणाऱ्या तिकडील विमानतळ प्राधिकरणाच्या महानगरपालिकेकडनं हाईट रिस्ट्रिक्शनच्या प्रॉब्लेममुळे विकास न होण्यासाठी ही लक्षवेधी मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, गेले 10 वर्षापासून दहिसर एअरपोर्ट अथॉरिटीची जागा ह्यासाठी माझी लक्षवेधी झाली. सकारात्मक मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं आणि ह्याच्यातून जी एअरपोर्ट अथॉरिटीची 56 एकर जागा ही मेट्रोसाठी दिलेली होती, कार शेड साठी, मेट्रोची कार शेड तिकडनं आता कॅन्सल केलेली आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेला द्यावी असा सभागृहामध्ये निर्णय झाला होता. मुंबई महानगरपालिकेने तत्कालीन आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की 456 कोटी रेडी रेकनर प्रमाणे आम्ही भरायला तयार आहोत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 10,000 लोक आज बिल्डिंग जमीनदोस्त झालेली आहे, लोकांना घर नाहीये. मुंबई महानगरपालिका SRA असेल, बिल्डिंग असेल, ह्या लोकांना हाईट रिस्ट्रिक्शन साठी एअरपोर्ट अथॉरिटीकडे जावं लागतं. एअरपोर्ट अथॉरिटी ते NOC देत नाही आणि महापालिकेने दिली तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करते. अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री महोदयांचं, देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी एव्हिएशन मिनिस्टरला, एव्हिएशन सेक्रेटरीला आपल्याकडनं पाठपुरावा केलेला आहे. माझी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तात्काळ एव्हिएशन मिनिस्टर बरोबर मुंबईच्या आमदारांचं डेलिगेशन घेऊन आमचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी वेळ घेऊन आमचा प्रश्न सोडवणार का? दुसरी गोष्ट की जोपर्यंत रडार ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आमच्या इकडे 50 मजल्याच्या ज्या बिल्डिंग आहेत, ज्या टेम्पररी आपल्याला तिकडे टॉवर लावण्यासाठी परमिशन देत आहे, जेणेकरून ज्या बिल्डिंग उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्यांना परमिशन मिळेल. ह्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना अशा प्रकारचे आदेश दिले जातील का? आणि गोराईची जी जागा घेतलेली आहे, जी गोराईची एअरपोर्ट अथॉरिटीला जागा दिलाय, तिकडे हे रडार तुम्ही ट्रान्सफर करून
जी जागा आहे ती मुंबई महानगरपालिकेला थीम पार्क बनवण्यासाठी आरक्षण बनण्याचा जो प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाकडे आलेला आहे तो मंजूर करून लवकरात लवकर दहिसरच्या लोकांना न्याय देणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बैठक घेतलेली होती आणि ती बैठक घेतल्यानंतर सन्मान्य सदस्यांनी आता जी मागणी केली तसंच पत्र एव्हिएशन मिनिस्ट्रीला लिहिलेलं आहे. अंधेरी आणि दहिसर मध्ये जे ट्रान्समीटर आहेत त्याच्यामुळे जी लोक बाधित होत आहेत ती जागा बुराईमध्ये देऊन महाराष्ट्र शासनाची ज्या जागेवर ट्रान्समिशन आहे त्या ठिकाणी फार मोठं उद्यान करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेतलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे. सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की योगायोगाने आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की एव्हिएशन मिनिस्ट्री ही महाराष्ट्रामध्ये देखील आहे. त्याचे राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ आहेत, त्यांना देखील विनंती केली जाईल की तातडीनं सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन बैठकीचं आयोजन केलं जावं आणि त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन एव्हिएशन मिनिस्ट्री बरोबर केलं जाईल. लक्षवेधी क्रमांक 9 आलेले आहेत. मंत्री महोदय सदस्य सगळे आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 9 लक्षवेधी क्रमांक 9 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये 1997 साली जी 23 गावं या ठिकाणी आलेली होती. या 23 गावांचा सर्वे करण्यासाठी 5/4/2007 रोजी जमावबंदी आयुक्त आणि संचालक त्याचप्रमाणे भूमी अभिलेख आणि पुणे महानगर आयुक्त यांच्यामध्ये करारनामा झाला. त्यामध्ये निधी उपलब्ध करून दिला. परंतु हा निधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर खरं तर त्या सिटी सर्वे मध्ये फक्त खराडी गावचा सिटी सर्वे करण्यात आला. उरलेले आता आम्हाला 25 वर्ष त्या ठिकाणी गाव समाविष्ट होत आहे. तर उरलेल्या 22 गावांचा सिटी सर्वे कधी होणार हा माझा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की समाविष्ट झालेली जी काय आज 23 गाव आहे या 23 गावाचा विकास आराखड्याचं काम PMRD कडे देण्यात आलेलं आहे. परंतु PMRD ने त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारा जो वर्ग लागतो की जो ज्या ठिकाणी असणारे म्हणजे विकास आराखड्याचा 23 गावांचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा PMRD कडे देण्यात आलेला आहे. परंतु PMRD कडे त्या ठिकाणी आवश्यक असणारं मनुष्यबळ नसल्यामुळे त्या ठिकाणचा विकास आराखडा सरकार ताब्यात घेणार का? ज्या प्रकारे आपण 11 गावांचा विकास आराखडा ताब्यात घेतलेला आहे आणि असा 11 गावांचा आणि 11 गावांचा आणि 23 गावांचा आराखडा एकत्रित करून पुणे सरकार त्या ठिकाणी किती दिवसात पूर्ण करणार? त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न माझा असा आहे की खरं तर आमच्या 2017 साली 11 गावे पुणे महानगरपालिकेत घेण्यात आली आणि 2021 तारखेला 23 गाव पुणे महानगरपालिकेत आली. परंतु या गावाचा जो टॅक्स घेण्यात येत असतो तो टॅक्स घेण्याचं धोरण निश्चित न केल्यामुळे खरं तर त्या गावांवर अन्याय होत आहे. नागरिकांपर्यंत फार मोठा असंतोष आहे की आम्ही टॅक्स भरायचा का? आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. परंतु जो टॅक्स आम्हाला भरावा लागत आहे हा अन्यायकारक टॅक्स आहे. आणि पुणे महानगरपालिकेने आता वेगळंच एक धोरण राबवण्याचं ठरवलेलं आहे की जो ग्रामपंचायत आल्याच्या नंतर ग्रामपंचायतीचा टॅक्स आणि त्याच्यावर 20% टॅक्स जो आकारला जात आहे 20% जो अन्यायकारक टॅक्स आहे यासाठी आपण हा अन्यायकारक टॅक्स कमी करण्यात यावा यासाठी धोरण निश्चित झालं पाहिजे. यासाठी दर निश्चित झाला पाहिजे. विभाग वाईज या ठिकाणी पाहणी केली पाहिजे की कोणत्या भागाला किती दर लावला पाहिजे मिळकतींना. एक जर धोरण आपल्याकडे निश्चित नाही आणि आपण अनाठाई जर त्या गावांवर जर कर मिळकतीवर जादा कर लादत असेल तर त्या ग्रामपंचायतीमध्ये अशी भावना झालेली आहे की आमची ग्रामपंचायत बरी परंतु आम्हाला पुणे महानगरपालिका नको. यासाठी आपण योग्य ते धोरण या ठिकाणी टॅक्सच्या संदर्भात राबवलं पाहिजे. त्यांच्या मिळकतींना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपण काय निर्णय घेणार हा माझा एक सरकारला प्रश्न आहे. चौथा प्रश्न या ठिकाणी माझा असा आहे की खरं तर नांदेड सिटी गाव आहे. नांदेड सिटी हा मोठा प्रकल्प आहे. नांदेड सिटी प्रकल्पा अंतर्गत त्या ठिकाणी असणाऱ्या मिळकतदारांना सर्व सोयी सुविधा मिळतात.
पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईट असेल, सर्व त्या ठिकाणी नांदेड सिटीत पुरवत असते. परंतु त्यांना जो टॅक्स आकारला जात असतो हा प्रश्न घ्या टॅक्स अण्णा, मोठ्या प्रश्न. प्रमाणामध्ये आकारला जात असतो. त्यांच्याकडं ट्रान्सफर फी घेता कामा नये. प्रश्न घ्या. माझा हे आता जर हा प्रश्न विस्तृत सांगितला नाही तर त्यांच्या लक्षात येणार नाही. मी आता थोडक्यात सांगतो की माझ्या या 23 गावचा सिटी सर्व्हे कधी होणार, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की जी गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश झालेली आहे, जे 11 आणि 23, या गावचा सरकार ताब्या विकास आराखडा केव्हा ताब्या करणार आहेत, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे की आमच्या गावातील 23 गावांना दर आहे तो दर निश्चितीचं धोरण आपण किती दिवसात अवलंबणार. आणि चौथा प्रश्न असा आहे की नांदेड सिटीमध्ये जो काय आपण टॅक्स आकारत आहे याच्यामध्ये सुटसुटीत आणण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ट्रान्सफर फी घेता कामा नये. आणि शेवटचा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्वाचा आहे की वडगाव बुद्रुक सर्वे नंबर 43, 47, 48, 49 क्षेत्र बीडीपी आरक्षणातून वगळून सदर निवासी भागामध्ये समाविष्ट करण्याकरता कलम 37 अन्वये शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव गेले 5 वर्षापासून प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय पुणे यांच्याकडे सविस्तर प्रलंबित आहे. तर त्यावर ठोस निर्णय केव्हा घेणार हे माझे मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी 23 गावांच्या सिटी सर्वे संदर्भातला पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे. सिटी सर्वे अधिसूचना जाहीर व्हायला वेळ लागल्यामुळं याला उशीर झालाय, परंतु नव्यानं सिटी सर्वे करत असताना खराडी गावाचा समावेश तुम्ही केलाय असं सांगितले. त्याचा सिटी सर्वे सुरू आहे, परंतु बाकीच्या गावांमध्ये सर्वे होणार नाही अशातला भाग नाही. त्या भागांचा देखील, त्या गावांचा देखील सर्वे होणार आहे. आणि खराडी गावाच्या सर्वेक्षणासाठी जवळजवळ 1 वर्ष लागेल, परंतु बाकी सगळे गावं याच्यामध्ये इन्क्लूड करून 3 वर्षामध्ये हा सिटी सर्वे पूर्ण केला जाईल. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की 11 गावांची जी विकास योजना आहे, आता 11 गावांची जी विकास योजना आहे त्याच्यामध्ये डीपी योजना बनवण्याची मुदत संपलेली आहे. त्याच्यानंतर तक्रारी घेतलेल्या आहेत, ऐकून घेतलेल्या आहे, सुनावणी झालेल्या आहेत. तो शासनाकडे आता आलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीनं या विकास योजनेवर देखील लवकरात लवकर निर्णय होईल. 23 गावांची जी विकास योजना आहे त्या विकास योजनेच्या बाबतीमध्ये PMRDA ही एजन्सी आहे, बरोबर आहे, परंतु हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे त्याला सध्या स्थगिती आहे. त्यानंतर सन्माननीय सदस्यांनी कर आकारणीबाबतचा विषय विचारलेला आहे. टॅक्स बाबतचं धोरण निश्चित करण्यासाठी धोरण समिती आहे आणि तो टॅक्स निश्चित करण्याची कारवाई सुरू आहे, परंतु तोपर्यंत 2% दंड जो आहे तो घेण्यात येत नाही याची नोंद देखील सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. त्याच्या पुढचा सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या संदर्भात जो नांदेड सिटीच्या बाबतीमधला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक महत्वाची गोष्ट आहे की ज्याचा फ्लॅट आहे, ज्याचं घर आहे, त्याच्यामध्ये तो माणूस जर स्वतः राहत असेल तर त्याला 40% सूट देण्याची भूमिका देखील महानगरपालिकेने घेतलेली आहे. परंतु फ्लॅट एकाचा राहतोय दुसरा कोणतरी त्याच्यासाठी ही सवलत उपलब्ध नाही, परंतु ज्याचं घर आहे आणि ज्याच्या घरामध्ये जो राहतोय त्याला 40% सवलत आपण देतोय. आणि पुणे सर्वे नंबर 43, 47, 48 आणि 49 याबाबत सन्माननीय सदस्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती शासनाच्या विचाराधीन आहे आणि स्वतः मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत. सन्मान्य सदस्य सुनील अण्णा डायरेक्ट प्रश्न घ्या. हा डायरेक्ट प्रश्न घ्या. माननीय अध्यक्ष महोदय, माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे. जसं भीमराव अण्णांनी जे उपस्थित केला की 1997 साली जी 23 गावं आली त्याचा सिटी सर्वे झालेला नाही. त्यातच माझी धानोरी, कळस, वडगाव शिरी या ठिकाणचे पण सिटी सर्वे न झाल्यामुळं त्या गावांचे म्हणजे गावठाण आहेत ते विकसित होत नाही. त्यांना नाविलाजाचं अनऑथराइज कन्स्ट्रक्शन करावं लागतं आणि त्यांना 3 पट टॅक्स होतो. लवकरात लवकर ह्या 3 गावांचा सुद्धा सिटी सर्वे व्हावा अशी माझी विनंती. तसंच 11 गावांचा जो डीपी राहिला त्यामध्ये काय झालेलं की त्या गावात फॅसिलिटी नसल्यामुळं बरेचशे गावांमध्ये कमर्शियल जागा यूज होती, म्हणजे गोडाऊन्स होते आणि त्याला डीपी न झाल्यामुळे ते रेग्युलाइज करता येत नाही. म्हणून काय होतं, तो टॅक्स ऑलरेडी कमर्शियल 15 रुपये स्क्वेअर फीट आहे. अण्णा प्रश्न 15 रुपये स्क्वेअर फीट आहे. दंडाने त्याला 3 पट जर लावला तर 45 पडतो. तर माझी विनंती आहे जोपर्यंत डीपी होत नाही तोपर्यंत हे कमर्शियल जे त्यांचे गोडाऊन्स आहे त्याला सिंगल पट टॅक्स आकारण्यात यावा. मंत्री महोदय, या संदर्भात माहिती घेतली जाईल. लक्षवेधी क्रमांक 10
लक्षवेधी क्रमांक 10 नानाभाऊ, लक्षवेधी क्रमांक 10. दोन 4ची घ्या ना ही झाल्यावर 2. हो अध्यक्ष महोदय, 4ची घ्या ना. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष 2 झाल्यावर 4 घेतो मी. हे आहेत ना नानासाहेब. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी अध्यक्ष क्रमांक महोदय, हा. माझी एक विनंती आहे की आपलं सभागृह बरोबर 10 वाजता सुरू झालं. 10 वाजता सुरू झाल्यानंतर ज्या मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यातला एकच मी तिथं आलेलो म्हणून होतो. तुमच्या सगळ्या माझी संपवल्या. विनंती फक्त आहे का, माझी सन्मान्य नानाभाऊंना देखील आणि राऊत साहेबांना आणि संजय गायकवाड साहेबांना विनंती आहे की माझं बरोबर 11 वाजता कामकाज पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये सुरू होणार आहे. मला फक्त ब्रीफिंग घ्यायचं आहे. म्हणून नानाभाऊंनी विनंती केली पुढची घ्या म्हणल्यानंतर नाही. सिरियलने घ्यावं लागली. बरं, लक्षवेधी क्रमांक 10. नाही यांचं लक्षवेधी क्रमांक 10 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 लाखाच्या वर हे फेरीवाले लोक आहेत. अध्यक्ष महाराज, एकीकडे सरकार रोजगार देऊ शकत नाही, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देऊ शकत नाही, तर याच्यामध्ये या फेरीवाल्यामध्ये अध्यक्ष महाराज सगळे शिकलेले मुलं मुली या फेरीवाल्यांच्या याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते कुठेतरी आपले दुकानं लावून काम करतात. अध्यक्ष महाराज, अनेक फेरीवाले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बसतात. 2 त्याच्यामधले भाग तयार केले. काही लोकांना लायसन्स केलं, काही लोक नवीन बसलेले आहेत. अध्यक्ष महाराज, रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देणं हे सरकारचं दायित्व आहे. अध्यक्ष महाराज, त्यामुळे या फेरीवाल्याच्या प्रश्नाला आपण तिथपर्यंत न राहता आखरी व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि सगळ्यांना व्यवसाय देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामुख्याने असला पाहिजे. पण मी पाहतो अध्यक्ष महाराज की ऐन पावसाळ्याच्या काळात महानगरपालिका, जिल्हा प्रशासन एक वेगळ्या पद्धतीने एक मोहीम हातात घेतात आणि पावसाळ्याच्याच काळामध्ये हे सगळे यांचं फेरीवाल्यांना उचलून फेकणं, त्यांचे सामान फेकणं, त्यांना दंड करणं आणि त्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना बर्बाद केलं जाते. राज्यामध्ये या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून मला एकच सरकारला प्रश्न करायचा आहे की ही जी सगळी फेरीवाले आहेत यांना कायम त्या ठिकाणी कसं करता येईल त्याचा काही प्लॅन सरकारकडे आहे का? नाहीतर त्यांना व्यवसायासाठी वेगळ्या कुठेतरी जागा उपलब्ध करून देता येईल का? 2, कारण की मोठ्या उद्योगपत्यांना आपण जागा उपलब्ध करून देतो, त्याच्यासाठी हजारो एकर जमीन त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतो. हे गरीब आहे आणि हे गरीब असल्यामुळे यांचा आवाजच पोहोचत नाही. त्यामुळे सरकारजवळ हा एक प्लॅन आहे का की जसं मोठ्या लोकांना आपण हजारो एकर जमीन देतो उद्योगासाठी, तसं या छोट्या या फेरीवाल्यांसाठी सुद्धा अशी काही व्यवस्था आपल्याकडे आहेत का? कारण की आपण 2014 जे मान्य हायकोर्टाचे जे निकाल वगैरे सगळे याचा उल्लेख केलेला मी त्याच्यात जाणार नाही, पण सरकारची नेमकी पॉलिसी याच्यामध्ये काय आणि हे अशा पावसाळ्याच्या वेळेस जे प्रशासन हे त्यांचं सगळं सामान फेकून देते आणि त्यांना त्रास देते, अशा पावसाळ्याच्या वेळेस कारवाई करणाऱ्या ज्या प्रशासनाला, कारण की त्यालाही कोर्टाचं डायरेक्शन आहे. आता तुम्ही जर मुंबईमध्ये, मी काल आझाद मैदानावर गेलो होतो, तर तिथं अनेक झोपडपट्टीचे लोक तिथं रडतात आहेत, त्यांची घरे तोडून टाकली. मी जय भीम नगरची अजूनही मान्य अध्यक्षांनी काय झालं त्याचं अजूनही काहीच कळायला कारण नाही. म्हणजे आपण तुमचं प्रशासन कोर्टाच्या आदेशालाही मानत करत नाही. म्हणजे मोठ्या बिल्डरांसाठी सरकार चालतं का? कधी कधी हा प्रश्न लोकांच्या समोर येतो. आमच्या गरीबाचा कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न लोकांच्या समोर होतो आणि सरकारच्या बद्दलचा हा सर्वसामान्यांचा अविश्वास निर्माण होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. आणि म्हणून माझं आपल्याला या प्रश्नामाध्यमातून एवढंच आहे की आपण जागा कशी उपलब्ध करून देणार, या फेरीवाल्यांना आपण न्याय कसा देणार हे सविस्तर आपण सांगा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊंनी अतिशय फेरीवाल्यांच्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे. पण याचबरोबर मला केंद्र शासनाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की करोना नंतर ह्या सगळ्या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना स्वनिधीतनं 10,000 रुपये, 20,000 रुपये आणि 50,000 रुपये देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला. आणि केंद्र शासनाने हा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा हा थेट फेरीवाल्यांना झालेला आहे. पण नानासाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे की फेरीवाल्यांवर जो काय अन्याय होतो,
आणि तो सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करून जर महानगरपालिका किंवा नगरपालिका करत असतील तर त्याची देखील नक्की माहिती घेतली जाईल आणि त्याच्या सूचना दिल्या जातील. आज पूर्ण अधिकृत जे रजिस्टर्ड फेरीवाले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची संख्या सुमारे 8.5 लाख एवढी आहे आणि त्याच्यासाठी 3 कमिट्या केलेल्या आहेत. एक संचालकाच्या स्तरावर आहे, एक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आहे आणि एक स्थानिक स्तरावर आहे. पण या सगळ्यामध्ये जर खऱ्या अर्थानं फेरीवाल्यांना न्याय द्यायचा असेल तर 2004चं जरी धोरण आलेलं असलं तरी फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काहीतरी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून या लक्षवेधीला अनुसरून या ठिकाणी संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. त्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, त्यांना हॉकर्स झोन मध्ये कसं पाठवलं जाईल, प्रत्येक नगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये, महानगरपालिकेमध्ये हॉकर्स झोन कशा पद्धतीने निर्माण केले जातील, हॉकर्स पॉलिसी च्या माध्यमातून हे निकष त्या समितीला देऊन त्या समितीला फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अभ्यास करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्या सगळ्यांशी चर्चा करून फेरीवाल्यांची आर्थिक उन्नतीसाठी निर्णय घेण्यात येतील. सदर लक्षवेधी माननीय अध्यक्ष स्वतः रुलिंग देणार आहेत, त्यामुळे लक्षवेधी राखून ठेवण्यात येतो. या लक्षवेधीची नानाभाऊची 10 नंबर लक्षवेधी जी आहे त्याच्यावरती रुलिंग देणार आहेत अध्यक्ष महोदय. ही लक्षवेधी राखून ठेवण्यात येते. लक्षवेधी क्रमांक 2 राखून ठेवले. लक्षवेधी राखून ठेवलेली आहे. लक्षवेधी क्रमांक 1 2 लक्षवेधी 2